आम्हाला माहीत झालं होतं की लुसीची तब्येत खराब आहे, म्हणून आम्ही लुसीला भेटायची तयारी केली आणि निघालो. बाहेर पाऊस चालू होता, रस्त्यात एकदम मस्त वातावरण होतं, पण ज्या रस्त्याने आम्हाला जायचं होतं तिथं पावसाळ्यामुळे पूर आला होता. मग तिथून जाणं पॉसिबलच नव्हतं. मग काय, आम्ही विचार केला की दुसऱ्या रस्त्याने जायचं. लुसीला भेटायचं म्हणजे भेटायचंच, आणि नशिबाने तो रस्ता क्लिअर होता. थोड्याच वेळात आम्ही लुसीकडे पोहोचलो, आणि लुसीला जेव्हा मी बघितलं ना, तिला बघूनच समजत होतं की ती खूप वीक झाली आहे. ती एकदम बारीक दिसत होती, आणि आम्हाला कळलं की लुसीला बेबी झाले होते. ज्यांच्याकडे आम्ही लुसीला ठेवायला दिलं होतं ना, त्यांनी तिची ब्रीडिंग केली होती. लुसीला बेबी झाले याबद्दल आम्हाला आधी सांगितलं सुद्धा नव्हतं. आणि जेव्हा लुसीची तब्येत खराब झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की लुसीला ब्रीडिंगसाठी लावलं होतं. बेबी झाल्यावर ते बेबी पण त्यांनी विकून. लुसीला प्रेग्नन्सीनंतर तिच्या खाण्यापिण्याकडे पण लक्ष दिलं नाही. तिला प्रॉपर डाएट मिळाली नाही, त्यामुळे तिची तब्येत हळूहळू खराब झाली. मग तिच्या बेबीला भेटलो, आणि त्याचं नाव त्याने डुगू ठेवलंय. अँड द फनी थिंग इज माय बेस्ट फ्रेंड नेम इज ऑल्सो डुगू. आणि डुगूला बघून मला लुसीचं बचपन आठवलं. लुसी सेम अशीच दिसायची. आम्ही लुसीचा बेबी मागितला त्यांना, पण ते नाही देत म्हणाले, आणि विचार केला की लुसीच्या हेल्थला पहिले प्रायोरिटी द्यायला पाहिजे. मग लुसीला तिथे न ठेवता आम्ही तिला आमच्यासोबतच घरी घेऊन आलो. घरी आल्यावर तिचं ट्रीटमेंट सुरू केलं. पण लुसीची तब्येत पुढे कशी झाली, ट्रीटमेंटचा काय रिझल्ट आला, हे सगळं मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगते. ओके, बाय.